सर्व भावी शिक्षकांना आणि रुजू असलेल्या शिक्षकांना मिशन टीईटी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्व पास होणारच असं उठल्या उठल्या एक वेळेस 100% म्हणायचे. मिशन टीमचे सर्व सदस्य तुमच्या सोबत आहेत. मिशन टीमनं राबवलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी तुम्ही सर्व मदत करणार आहातच. लाईव्ह क्लाससाठी आम्ही कोणताही चार्ज कुणाकडूनही घेत नाहीत, उद्याच्याला पण घेणार नाहीत. फक्त टीईटी टेस्ट सिरीज साठी नाममात्र शुल्क आहे, ते तुम्हा सर्वांना माहित आहे आणि नंतर ते सांगण्यात पण तुम्हाला येईल. आता मी सुहास सरांना सॉरी सचिन सरांना मी विनंती करतो की मिशन टीईटी 2025 मध्ये गणिताचं अध्यापन करण्यासाठी सर आहेत आणि इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून सरांची ओळख आहे. इनोव्हेटिव्ह टीचर आहेत, मोटिवेटर पण आहेत चांगले, कारण की एकदम शून्यातून ते शिकवतात. आता माझ्यासारख्या इंग्रजी आणि समाजशास्त्र असलेल्या माणसाला देखील त्यांनी लसई मसई छान शिकवला मग. तर बघूयात आजचं सेशन, त्यांच्याकडे मी हँडओव्हर करतो. सचिन सर, सर विद्यार्थी काहीतरी प्रॉब्लेम येतोय राव. हे काय दिसायले की. तुम्ही तुम्ही रेषा मारला, तिथे काहीतरी ती चालू झालंय. ठीक आहे. ठीक आहे. अ, चला मी सुरू करायचं का सर? यस यस बिलकुल. सर्वप्रथम सर्व भावी शिक्षकांना या क्लासमध्ये स्वागत आहे. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये ची तयारी करणाऱ्या सर्व क्लासेसच्या विद्यार्थ्यांना, भावी शिक्षकांचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण या क्लासमध्ये गणिताचं तयारी करून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. गणित अत्यंत चांगल्या स्तराचं गणित जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली असतील, बऱ्यापैकी चांगल्या लेवलचं गणित ह्याच्यामध्ये विचारलं जातं. अगदी एमपीएससीच्या प्री परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु या परीक्षेमध्ये विचारले जातात, टीईटी परीक्षेमध्ये. तर आपण ही सर्व तयारी करून घ्यायचा पुढील 2 महिन्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी त्याचा कदाचित अभ्यास सिलेबस पाहिला असेल. त्यात एलसीएम आणि एचसीएम हे आपल्याला सांगितलेले आहेत. एचसीएम म्हणजे मसावी आणि एलसीएम म्हणजे लसावी. ह्या टॉपिक आपण वरील काही उदाहरणं आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मसावी आज मसावी व लसावी हा माझा तसा पहिलाच प्रयत्न आहे पेन टॅबवर शिकवण्याचा. त्यामुळं 1-2 दिवस काही गोष्टी आपल्याला काही त्रुटी जाणवू शकतात. तर ह्या त्रुटीवर आपण 1-2 दिवसात मात करून अजून चांगल्या चांगल्या डेव्हलप करून आपल्याला तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. मसावी आणि लसावी आपल्याला सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये 7वीला हा मसावी आणि लसावी हा टॉपिक आहे. तर अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हा मसावी आणि लसावी विचारले जातात. तर जास्त वेळ न घालवता मी लवकरात लवकर सुरू करतो. मसावी मसावी म्हणजे काय? इथं महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. विभाजक महत्तम म्हणजे काय? हायेस्ट. हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे काही बेसिक थोडं घेण्याची गरज थोडी मला वाटते. कशामुळं? काही जणांचं गणित बऱ्यापैकी चांगलं असू शकतं, परंतु बऱ्याच मुलांचं हे थोडं वीक असण्याची शक्यता आहे. आता विभाजक म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. आता विभाजक म्हणजे काय? विभाजक
हा शब्द अर्थ काय आहे. आता मी म्हणलो की समजा 8 या संख्येचा विभाजक सांगा किंवा 12 या संख्येचा विभाजक सांगा. तर 12 या संख्येचा विभाजक काय सांगता येईल आपल्याला. 12 कोणकोणत्या पाड्यामध्ये येतात. तर 1,2,3,4,6,12 हे दोन या सर्व पाड्यामध्ये 12 येतात. म्हणजे 12 या संख्येचे विभाजक कोणते आहेत. एकच्या पाड्यात आहेत. एक म्हणजे सर्वचाच पाडा. नंतर 2 पाडा आहे. नंतर नंतर 2च्या पाड्यात आहे, 3च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात 12 आहेत, 6च्या पाड्यात 12 आहेत, म्हणजे 12च्या पाड्यात 12 आहेत. म्हणजे 12चे विभाजक हे सर्व आहेत. विभाजक म्हणजे समजून घ्या. अजून एक उदाहरण घेऊ आपण. समजा 20 या संख्येचे विभाजक. 20 या संख्येचे विभाजक कोणते आहेत. 1,2,3च्या पाड्यात नाहीत, 4च्या पाड्यात 20 आहेत, 5च्या पाड्यात 20 आहेत, 10च्या पाड्यात 20 आहेत आणि 20च्या पाड्यात 20 आहेत. म्हणजे 20 या संख्येचे विभाजक हे आहे तुमच्या समोर. ही आहेत 1, 2, 4, 5, 10, 20. विभाजक म्हणजे तुम्हाला अर्थ कळाला असेल. ठीक आहे. महत्तम सामायिक विभाजक. आता लसावी. तर लसावी हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सूचना आहेत. मोबाईलचा तुम्ही मोबाईलवर पाहत असताल तर मोबाईलची तर ऑटो रोटेट करून घ्यायचा. ऑटो रोटेट आणि स्क्रीन आडवी धरायची. स्क्रीन आडवी धरायची. तर तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसू शकतं. हा गलांडे कोण आहेत बा. कोण आहे की लसावी. लसावी म्हणजे काय. लघुत्तम सामायिक विभाज्य. काय शब्द. विभाज्य. आता लघुत्तम म्हणजे काय. लिस्ट. लिस्ट लिस्ट म्हणजे लहानात लहान. सामायिक म्हणजे कॉमन. आणि मल्टिपल. विभाज्य म्हणजे काय. मल्टिपल. मल्टिपल. आता मल्टिपल म्हणजे काय. विभाज्य म्हणजे काय. विभाज्याचं तुम्हाला पटकन 2 उदाहरण देतो मी. समजा 12 या संख्येचे विभाज्य. 12 या संख्येचे विभाज्य घ्यायचे आहेत आपल्याला. तर 12चे विभाज्य काय येतात. 12चा पाडा येतो. मल्टिपल 12चे मल्टिपल. 12, 24, 12-36, 12-48. म्हणजे थोडक्यात काय. विभाज्य म्हणजे काय. 12चे विभाज्य काय येतील. 12चा पाडा येईल. 12ची पट येईल. अजून एक समजा 8 या संख्येचे विभाज्य घ्यायचे. म्हणजे काय. 8चा पाढा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि टिंब टिंब. म्हणजे लसावी आणि मसावी ह्याचे आपण थोडक्यात अर्थ घ्यायचा काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर लसावी आणि मसावी ह्याच्यावरले आपण उदाहरण घेऊ. एकच मिनिट हा. स्क्रीन दिसते सर. स्क्रीन चांगली दिसते. नाही माझ्याकडे काहीतरी झालंय. थांबा एक मिनिट. हा ओके. तर
ही मसावी आणि लसावीचे काय आपण आता उदाहरण घ्यायचा प्रयत्न करू. मसावी दोन संख्येचा कसा काढायचा आणि लसावी कसा काढायचा आपल्याला बघून घ्यायचा आहे. पहिला दिवस आज असल्यामुळे थोडी स्लो आपण घ्यायचा प्रयत्न करू. मीही हे गोष्ट शिकायचा प्रयत्न करतोय. हा, आता आपण पहिले एक उदाहरण घेऊ. त्याच्या अगोदर अजून एक आपल्याला एक काम करावं. हा, काय काम करावं लागलं आपल्याला? कसोटी म्हणजे 2 न कोणत्या संख्येला भाग जातो, 3 न कोणत्या संख्येला भाग जातो आणि 5 न कोणत्या संख्येला भाग जातो, ह्याच्या कसोट्या आहेत. त्याच्या पटकनी 2 मिनिटांमध्ये आपण कसोटी पाहून घेऊ आपण. आता 2ची कसोटी. 2ची कसोटी म्हणजे काय? 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो. आता 2ची कसोटी म्हणजे काय? 2 या संख्येनं कोणत्या संख्येला भाग जातो. कोणत्या संख्येला भाग जातो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात, त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. आता एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 म्हणजे काय? त्याचे उदाहरण घेऊ आपण. एकक स्थान म्हणजे काय? समजा आता 520, ह्याच्या एकक स्थानी किती आहेत? 0. इथं 0 आहे का रे? आहे. म्हणजे ह्याला सुद्धा 2 ने निशेष भाग जातो. ठीक आहे, आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. 325. 325. आता ह्याच्या एकक स्थानी किती आहे? 5 आहे. इथं 5 दिसतोय का तुम्हाला? म्हणजे ह्याला 2 ने भाग जात नाही. 2 ने भाग जात नाही. बर, आता आपण दुसरं एक उदाहरण घेऊ. 237. एकक स्थानी किती आहेत? 7 आहेत. 7 ह्याच्यात आहेत का रे? नाही. म्हणजे ह्याला सुद्धा 2 ने भाग जात नाही. आता दुसरं एक शेवटचं उदाहरण घेऊ आपण, नंतर आपण. हा, आता 426. 426 ला 2 ने भाग जातो का? तर 2 ने भाग जायत असेल तर एकक स्थान चेक करा. एकक स्थानी किती आहेत? 6 आहेत. 6 आहेत, म्हणजे ह्याला सुद्धा 2 ने भाग जातो. म्हणजे 520 ला 2 ने भाग जातो, 325 ला जात नाही. कशामुळं? एकक स्थानी 5 आहेत, ते 325 ला 2 ने भाग जात नाही. 237 एकक स्थानी 7 आहेत, या आकडेवारीमध्ये 7 दिसत नाही, म्हणून 237 ला 7 ने भाग जात नाही. ओके, ठीक आहे. आता 2ची कसोटी घेऊ आपण. 2ची कसोटी पाहिली, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतील तर 2 ने भाग जातो. आता आपण पटकनी पुढची कसोटी घेऊ, 3ची कसोटी. 3ची कसोटी म्हणजे काय? ज्या संख्येतील अंकांची बेरीज, ज्या संख्येतील अंकांची बेरीज बेरीज 3च्या पटीत असते. 3च्या पटीत असते. ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत असते त्याला 3 ने भाग जातो. आता ह्याचे उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे, उदाहरण. आता 237 घेऊ आपण. आता ह्या संख्येतील अंकाची बेरीज किती आहे? 2, 3, 7. 2 अधिक 3 अधिक 7 बेरीज किती येते? 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. 12 3च्या पटीत आहे का रे? आहे. 12 3च्या पटीत आहे, म्हणजे 237 ला 3 ने भाग जातो. ओके, आपण अजून एक उदाहरण घेऊ. 426.
426. आता ह्याच्यातल्या अंकांची बेरीज घेऊ. 4+2+6. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12. 12 3च्या पटीत आहेत का? आहेत. म्हणजे 426 ला सुद्धा 3 ने भाग जातो. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. 3 2 5. या 325 ला 3 ने भाग जातो का? तर बघायचं आपल्याला. हे जे अंकाची बेरीज करा. 3+2 5, 5 5 10. 10 3च्या पटीत आहेत का? 3च्या पाड्यात आहेत का? नाही. म्हणजे 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 3 ने भाग जात नाही. आता ह्याचा उपयोग आपल्याला ह्याच्यामध्ये आता ह्याच्यानंतर आपल्याला 5ची कसोटी पाहू पटकन. 5ची कसोटी. हा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असते. 0 किंवा 5 एकक स्थानी असेल तर 5 ने निशेष भाग जातो. 5 ने निशेष. बघा उदाहरण घेऊयाचे काही. ठीक आहे. उदाहरण सोपं एकदम. समजा 325. ह्याचे एकक स्थानी किती आहे रे? 5. एकक स्थानी 5 आहे. एकक स्थानी 5 आहे म्हणजे ह्याला 5 ने निशेष भाग जातो. ये क्या हुआ है? स्क्रीन 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 कुठं गेली? इथं आहे का? कुठे गेली? हा, ओके. ही रेष कशी ओढायला ग? कोणतरी रेष ओढायला लागली तिथं. हा तर मी माझ्या सेटिंग मध्ये काय आहे का बघतो. इथून पण ती बंद करता येत असं असं मला वाटतं की होतंय तसं. स्क्रीनवर रेषा कसं काय यायला लागल्यात? मला एक लक्षात यायला नाही. तेच माझ्याकडे तुमच्याकडे यायला लागतात का काय की? नाही, माझ्याकडून येणार नाहीत पण माझ्या सेटिंग मध्ये ती ऑप्शन आहे का बघतो. ऑप्शन मीटिंग सेटिंग. कोणतरी प्रॉब्लेम येतोय. चुकून येतो कदाचित. ठरून येत नाहीये. का अजून रेषा आल्या बघा. नाही ते सेटिंग मध्ये असतं काहीतरी. कंट्रोल जे आहे ना त्यांच्याकडे चाललंय. नॉन नॉन व्हिडिओ पार्टिसिपंट्स व्हिडिओ गॅलरी. आपण आता हे भावी शिक्षक आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही आणि शिक्षक आहेत. परंतु इथं रिएक्शन्स मध्ये पण नाही. एक ऑप्शन आहे वगैरे बंद करावं लागतं ते. त्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्ब होत नाही यांच्याकडे. येस, कंटिन्यू करा सर. 5ची कसोटी एकदा परत सांगा असं कोणतरी म्हणते. हा, कंटिन्यू करा. आपण शोधू, त्या शोध लागेलच. मोठी करावं लागेल स्क्रीन. इथेच आहे काय? अरे ही काय व्हायला लागले? लक्षात येईना बाबा मला तर. राम सर, एकच सेकंड ना सर. शेअर नोट्स सगळं बंद करू का? बंद केलं. हा, आता काय ते कमी झालं बघा. तर ते
डिस्टर्ब करू नका. त्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांकडून असं होत नाही. आपल्याला ते सध्या ऑप्शन काय आहे ते लक्ष देत नाही. एक सेकंड, रेकॉर्डिंग पॉज करतो.